सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि ओम। अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम। हरि ओम। गणपती अथर्व शीर्ष आपण पाहत आहोत आणि त्याचे पहिले 2 मंत्र आपण पाहिले होते। तर आता मध्ये अशा काही झालं की माझं जे नर्मदा परिक्रमेचं चाललं होतं, नाव दिलं होतं ते झालं, तिथे जागा मिळाली. त्याच्यामुळे मला परवा जायला लागत आहे. तर मग तिथे वाटेमध्ये हे घेऊन जाणार आणि कसं काय गाड्यांचा आवाज वगैरे कसं काय होतंय माहिती नाही. तर रामचंद्रजींचं पण असं म्हणणं पडलं की एकतर आज तुम्ही थोडक्यात शब्दार्थ जो आहे तो सांगून द्या आणि जर का उद्या तुम्हाला सगळ्यांना पाहिजे असेल तर की आपण नुसते व्हर्च्युअलच भेटत होतो रोज, तर प्रत्यक्ष तिथे केंद्रामध्ये आपण जर का हे केलं तर संध्याकाळी किंवा सकाळी दुपारी तुमच्या सोयीप्रमाणे कधीही 4 ते 7 जरी केलं संध्याकाळी, म्हणजे त्यांना सुद्धा भेटेल रामचंद्रजींना, कारण तेही सकाळी येतील. तर मग तिथे आपण ह्याचा नीट भावार्थ काय तो पाहिला असता. आज फक्त आपण शब्दार्थ बघून घ्यायचा. तर तुम्हाला हवं असेल तर तसं सांगा, म्हणजे मग मी तशीच तिकडून बसून जाईन. मला पुण्यावरून इंदूरला जायचं आहे. तर तुम्ही ते ठरवून सांगा. जर का आपल्याला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर तिथे आपल्याला केंद्रात भेटता येईल आणि ह्याचा पण अर्थ व्यवस्थित बघता येईल. आणि प्रत्येकाने आपापले डबे करून आणायचे, म्हणजे काही व्यवस्था वगैरे नको करायला. तर तिथे मग आपण प्रसाद, समष्टी भिक्षा त्याला म्हणतात, प्रत्येकाने आपला डबा आणायचा आणि तो तिथे सगळ्यांनी म्हणून एकत्र करून खायचा. तर ह्याला समष्टी भिक्षा म्हणतात आपल्याकडे चिन्मय मिशन मध्ये. तर तसं केलं म्हणजे कोणालाच काहीच व्यवस्था आणखीन करण्याचं काम नाही. असो, तर आपण काल ऋतम वच्मी सत्यम वची म्हटलं होतं की वरती जे सांगितलंय म्हणजे पहिल्या मंत्रात त्वम साक्षात आत्मा असे नित्यम, तर म्हटलं की हे मी खरं बोलत आहे शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आणि सत्यम म्हणजे व्यवहारात सुद्धा मला हे पटलंय पूर्णपणे आणि मी हे जीवनात पण आचरत आहे, अशा प्रकारे मी सत्यच बोलत आहे असं तिथे सांगितलं. नंतर म्हटलं की अव त्वम माम, अव या शब्दाचा अर्थ आहे वाचव, वाचवणे म्हणजे संरक्षण करणे किंवा प्रकाशित करणे म्हणजे ज्ञान प्राप्त करून देणे. तर म्हणजे मला तू ज्ञान प्राप्त करून दे आणि तू माझं संरक्षण कर. अव वक्तारम, आणि जे कोणी आम्हाला हे सांगत आहेत उपनिषद, गणपती अथर्वशीर्ष उपनिषद, तर त्यांना सुद्धा तू सांभाळ, त्यांना पण वाचव आणि त्यांना ज्ञान सुद्धा प्रकाशित करून दे. अव श्रोतारम, जे कोणी हे ऐकत आहेत गणपती अथर्वशीर्ष, त्यांना सुद्धा तू ज्ञान दे, आणखीन त्यांना सुद्धा तू वाचव, त्यांचं पण रक्षण कर. अवदातारम, त्याचप्रमाणे अवदातारम म्हणजे आता हा सगळा आपल्याला सगळं निधी तर खूप आवश्यकता असते सगळ्याची. आता हे मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, तर ह्याचे सगळे खर्च असतात आणि बाकी पण राहण्याचे जेवणाचे सगळे खर्च असतात. तर त्यासाठी निधी पाहिजे असतो. तर अवदातारम, जे कोणी दान देतात त्याच्यासाठी, जे कोणी दक्षिणा देतात, देणगी देतात, की जे असे अभ्यासू लोक आहेत तर त्यांचा खर्च चालेल आणि आजकाल हे पण सगळं मोबाईलचं चार्जिंग वगैरे, तर त्या दाता जे लोक आहेत अवदातारम, तसे दान दक्षिणा देणगे देणाऱ्या सगळ्यांना तू ज्ञान दे आणि त्यांचा पण तू सांभाळ कर. अवधातारम, आणि जे हे संपूर्ण कार्य जे आहे ते कमीत कमी सदिच्छा तरी देतात, त्याला आशीर्वाद देतात, तर पुढे चालावं म्हणून प्रयत्न करतात,
आणि तो परमेश्वर की जो सगळ्यांना धारण करून ठेवतो त्याच्यामध्ये. तर त्याला तू सांभाळ. अवानुचानमव शिष्यम. तर हे शिष्य जे आपले शिकतात आणि शिकवतात त्या सगळ्यांसाठी तू कृपा कर. पश्चात्तात म्हणजे पाठीमागून, पाठीमागून म्हणजे जे भूतकाळात होऊन गेलेलं आहे तर तिथपासून पण तू वाचव. कधी कधी कटू स्मृती राहतात आपल्या मनात तर त्या नको राहू देत. पुरस्तात भविष्याची कधी चिंता असते ती नको. त्याचप्रमाणे पुढे जे काही येत आहे तर त्याच्यापासून तू आम्हाला वाचव. उत्तरातात. आता उत्तर हे सगळ्या दिशा पण आहेत. उत्तर दिशा, उत्तर दक्षिणातात, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ऊर्ध्व आणि अध अशा एकूण 10 दिशा आहेत. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य अशा सगळ्या मिळून. तर त्या सगळ्यांपासून काही वाईट लहरी येतील, काही येतील तर तुम्हाला वाचव, सांभाळ. सर्वतो माम पाही पाही समंतात. सगळ्या बाजूनी तू माझं रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. हा किती सुंदर वाक्य आहे पहा. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय. वांग म्हणजे वाणी, म्हणजे तू शब्दमय, नादमय, ध्वनिमय आहेस आणि तू चिन्मय म्हणजे ज्ञानमय आहेस. त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः. आणि तू सुख स्वरूप असाच आहेस आणि तो प्रचंड अनंत असं जे ब्रह्म आहे सगळ्यात मोठं ते तू आहेस. त्वं सच्चिदानंदा द्वितीयोसी. त्वं सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे शुद्ध ज्ञान आणि आनंद म्हणजे सुख आणि अद्वितीय असी. तर अद्वैत तत्व असं तू आहेस. दुसरं कोणी तिथे नाहीये. दुसरेपणाचा, नानात्वाचा किंवा विविधतेचा जो काही भास आहे तो केवळ भ्रम मात्र आहे, स्वप्नासारखं. प्रत्यक्ष एकच एक वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. त्वं प्रत्यक्षम ब्रह्म असे. आता इथे पहा, हे जे सगळ्या गणपतीला आपण म्हणतोय ते वरतीच म्हटलं की त्वं साक्षात आत्मा म्हणजे मी. तर तू म्हणजे मीच आहेस. तर हे सगळे जे लक्षणं आहेत ते तुमच्या स्वतःच्या पण अंतर्यामी आत्मस्वरूपाला लागतात. म्हणजे आपण स्वतःच. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. आणि शाब्दिक ज्ञान आणि त्याचा अनुभव, त्याचप्रमाणे जगाचं लौकिक ज्ञान आणि अध्यात्म ज्ञान हे दोन्हीही तूच आहेस. सर्वम जगत इदम त्वत्तो जायत. तर हे सगळं जे जगत आहे तर ते तुझ्यापासून जन्मला आलं. सर्वम जगत इदम त्वत्तच तिष्ठती. हे सगळं तुझ्यामध्येच आहे. ज्याप्रमाणे लाट पाण्यातूनच येते, पाण्यातच राहते आणि पाण्यातच जाते. सर्वम जगत इदम त्वयि लयविष्यते. लाट शेवटी पाण्यातच जाते. तर त्याप्रमाणे किंवा स्वप्न पण पाहणाऱ्याच्या जो जो झोपतो तर त्याच्यामध्येच येतं, त्यातच राहतं, तोच त्याला जाणतो आणि ते शेवटी त्याच्यातच पूर्ण होतं. सर्वम जगदिदम त्वयि प्रत्येती. अशा प्रकारे केवळ भास होतोय तुझ्यामध्ये या सगळ्या जगाचा. त्वं भूमिः आपः अनलः अनिलः नभः. म्हणजे हे जे सगळे पंचमहाभूत आहेत तर ते सगळे तूच आहेस. त्वं चत्वारी वाक्पदानी. आणि तूच हे चारी ज्या वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. म्हणजे आपल्या अंततत्वाजवळ, आत्मतत्वाजवळ परावाणी आहे. त्याच्यानंतर थोडीशी त्या मनाच्या स्तरावर ती आली की म्हणजे परापश्यंती. नंतर मग घशामध्ये आपण तरी अजून बोललो नाहीये बाहेर तर मला मध्यमा. आणि जेव्हा आपण बाहेर बोलतो त्याला वैखरी वाणी म्हणतात. अशा प्रकारे चारी वाणी सुद्धा तूच आहेस. त्वं गुण गुणत्रयातीतः. तर म्हटलं की गुण म्हणजे एक तर सगुण, सगुण निर्गुण, गुणातीत, आणि दुसरं म्हणजे सत्व रजतम, आणि तिसरं म्हणजे सगळे सद्गुण. दया, क्षमा, शांती, प्रेम, भक्ती, शम, दम इत्यादी. तर हे सगळे गुण जे आहेत तर त्या सगळ्याच्या अतीत असं तू आहेस. प्रत्येक गुणाला काहीतरी अधिष्ठान असतं, ते तू आहेस. गुणत्रयातीत. त्वं अवस्थात्रयातीत. अवस्थात्रय म्हटलंय तर मग जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था, किंवा मग सुख, दुःख आणि उदासीन अशी अवस्था. तर अशा सगळ्या ज्या अवस्था आहेत तर त्या सगळ्या अवस्थांच्या अतीत असा तू आहेस. कारण अवस्था म्हणजे आपण म्हटलं की विकारांतर म्हणजे बदल होतो काहीतरी. तर सगळा जो जो काही बदल होतो त्याला एक अपरिवर्तनशील असं तत्व आवश्यक असतं. तेव्हाच बदल काही घडू शकतात. आणि ते जे तत्व आहे ते मी आहे, आत्मतत्व आहे, आणि तेच आत्ता तू गणपतीच्या रूपाने पुढे आलेला आहेस. त्वं देहत्रयातीतः. आपण अध्यात्मामध्ये शिकतो की आपल्याला 3 प्रकारचे देह असतात. हा जो दिसतो आपल्याला
त्याला स्थूल देह म्हणतात, की जे इंद्रियांनी पाहता येतो. त्याच्या आतमध्ये आपलं मन वगैरे जे असतं तर ते इंद्रियांनी नाही पाहतात, पण आपल्याला जाणवतं ते आणि कर्मातून व्यक्त होतं आपल्या. तर ते जे सगळ्या भावना, विचार यांनी बनलेलं आहे त्याला सूक्ष्म शरीर असं म्हटलं. याला स्थूल शरीर, त्याला सूक्ष्म शरीर. आणि ह्या दोघांचंही जे कारण आहे, जे अव्यक्त आहे, त्याला कारण शरीर म्हटलं. आता जर का तुम्हाला विचारलं, की अजून 1 तासाने तुमच्या मनात कुठला विचार येणार आहे किंवा कुठली वृत्ती येणार आहे, तर आपल्याला सांगता नाही येत. पण तो जेव्हा वेळ येतो, तेव्हा ती वृत्ती आपल्यामधूनच कुठून तरी येते आणि मग आपल्याला समजते. आपल्या मनातला विचार किंवा भावना आपल्याला समजतो, की माझ्या मनात हा विचार आलाय, ही भावना आली. तर ती जिथून येते, तर त्याला कारण शरीर म्हणतात. त्याला अव्यक्त असं म्हणतात. आणि मग व्यक्त म्हणजे मनाच्या, बुद्धीच्या स्तरावर आणि मग त्याच्याहून स्थूल म्हणजे कर्माच्या रूपाने आपण हातापायांनी काम करतो. ज्ञानेंद्रियांनी काम करतो ते. अशा प्रकारे त्वम देहत्रयातीतः स्थूल, सूक्ष्म आणि कारण तिन्ही शरीर तू आणि त्याच्या पलीकडचं जे आत्मतत्व आहेस ते तू आहेस. कारण बघा, कोणाचं तरी शरीर आहे ना हे. कारण शरीर कोणाचं? स्थूल शरीर कोणाचं? आपण म्हणतो हा देह माझा आहे. तर मग तो मी ह्या देहापेक्षा वेगळा आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि कारण शरीर सुद्धा. तर तो मी आत्मतत्व म्हणजेच हे गणपती. त्वम कालत्रयातीतः भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ यांच्या पलीकडचा तू आहेस. आता आपल्याला जर का उद्या आपण जमलो तर मग आपण ह्या काळाच्या वर थोडासा आणखीन विचार करू चांगला. तर नाहीतर पुढे मागे कधी जेव्हा मिळेल तेव्हा बघता येईल. तुम कालत्रयातीतः तिन्ही काळांच्या पण पलीकडे आहेस. काळ म्हणजे खरं म्हणजे तो ते अस्तित्वच आहे. कॉन्शियसनेस इज टाइम. अच्छा. कालो नाम क्रमसंवित. तर म्हणलं की त्वम मूलाधार स्थितः असि नित्यम. तू जे जी चक्र सांगतात योग मार्गामध्ये आपल्या शरीरातली अशी चक्र सांगतात म्हणजे शक्तिस्थानं सांगतात. तर तिथे काही काही अशी कमलाच्या आकाराची समजा त्याचं कल्पना केलेली आहे म्हणजे. तर तिथं त्या त्या पाकळ्या तेवढ्या तेवढ्या पाकळ्या असलेली कमळं आहेत अशी कल्पना केली. तर त्यातलं पहिलं जे आहे ते मूलाधार, जिथं मूलबंध लावतात. तर तिथे तो मूलाधार स्थितोसी नित्यम स्वामी पुरुषोत्तमानंदजी नेहमी म्हणायचे, की गणपतीचं हे स्थान आहे असं सांगितलंय, की तू मूलाधारात आहेस. पण इथे मूलाधारात म्हणजे जी अविद्या जी आहे, की आत्मतत्वाचं अज्ञान, तर त्याच्या तिथेच तू आहेस. म्हणजे तुझ्यावर फक्त आलेला झाकोळ असं ते आजचं अज्ञान आहे. तर तू तिथेच ज्ञानस्वरूप असा तिथे आहेस. आणि फक्त आपल्याला असं वाटत असतं, की दिसत नाही. ज्याप्रमाणे सूर्य ढगांनी झाकलाय असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे आपली दृष्टी त्या ढगांनी झाकलेली असते. ते ढग जे आहेत ते कधीच एवढे मोठे नसतात, की सूर्याला झाकतील आणि ते सूर्याच्या जवळ गेले ते नष्टच होऊन जातील. तर त्यांनी फक्त त्या ढगांनी आपली दृष्टी झाकलेली असते. सूर्य असतो तसाच तेजस्वी असतो. तर त्याप्रमाणे तो मूलाधार स्थितोसी नित्यम. स्वामीजी म्हणायचे गणपतीला कुठेतरी खराब ठिकाणी ठेवू नका म्हणे तिथे. असं ते नेहमी म्हणायचे. तर ह्याचा अर्थ असं समजून घ्यायचा, की त्या अविद्येच्या मागे तू आहेस. आता वास्तविक हे सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या चर्चेच्या आहेत, की मूलाविद्या आणि तुलाविद्या अशा 2 प्रकारच्या अविद्या आहेत. पण वेळेअभावी आपण पाहत नाही. नंतर त्वम शक्ती त्रयात्मकः आणि 3 शक्ती इच्छाशक्ती, कार्यशक्ती आणि ज्ञानशक्ती अशा 3 शक्ती आहेत. तर त्या सुद्धा तू स्वतःच आहेस. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. हे सगळे जे योगी आहेत तर ते तुझं ध्यान करत असतात. आपलं घर संसार सोडून. कारण तोच तो आनंदमय जे ब्रह्म आहे तेच तू आहेस. अच्छा. आणि भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग आणि क्रियायोग ह्या सगळ्या योगांनी ते तुझं ध्यान करत असतात. त्वम ब्रह्मा, ब्रह्मदेव की ज्यांनी संपूर्ण सृष्टी केली. त्वम विष्णू आणि तूच या रूपाने प्रकट झालेला आहेस. विष्णू म्हणजे पालन करता आणि ज्या वेळेला रजो गुणाचा आधार घेतात, सृष्टी बनवतात तर ब्रह्मदेव होतात. सत्व गुणाचा आधार घेतात, सृष्टीचं पालन करतात तर विष्णू होतात. त्वम रुद्र आणि तमोगुणाचा आधार घेऊन विधायक संहार करतात. म्हणजे पुन्हा नवीन सृष्टी करायला वाव मिळतो. तर त्याप्रमाणे तू रुद्र आहेस. त्वम इंद्र आणि सगळे जे आपले अवयव इंद्रियांचे जे गण देव आहेत, अनुग्राहक देवता
वरुण, इंद्र, चंद्र, वायू, तर त्या सगळ्यांचा राजा इंद्र. नंतर अग्नी, त्वम अग्नी. अग्नी म्हणजे उष्णता, प्रकाश, तर ते सुद्धा तूच आहेस. वायुस्त्वम, आणि जो आपण श्वास घेतो, ज्याला प्राण म्हणतो, तर तो वायू सुद्धा तूच आहेस. रात्रंदिवस तो आपली सेवा करत असतो. तिन्ही शिफ्ट मध्ये काम करतो तो वायू, तर तो पण तूच आहेस. नंतर म्हणलं सूर्यत्वम, तूच सूर्य आहेस. सूर्यनारायण हे प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत आपल्याला. तर ते आले की सगळी लोक उठून कामाला लागतात. आणि ते जर का नसेल तर मग भीती पण आहे, कारण अंधारामध्ये भीती पण वाटते, अज्ञान पण आहे तिथे. आणि अंधारामध्ये सगळे कुविचार, कुकल्पना त्या सगळ्या येतात. म्हणून तू सूर्य आहेस. सूर्याचा प्रकाश हा ज्ञानाशी साधर्म्य दाखवणारा आहे. आणि आपलं जे तैत्तिरीय उपनिषद वगैरे आहे, आपला जो यजुर्वेद आहे, कृष्ण यजुर्वेद, तर तिथे पण सूर्याचं महत्व आहे. चंद्रमास्त्वम, आणि जेव्हा सूर्य नसतो तर तेव्हाच त्याच्या प्रकाशावर चंद्रमा आपल्याला प्रकाश देतो. ज्योत्स्ना म्हणजे चंद्राचं चांदणं पसरतं सगळीकडे, तर तो चंद्रमा. आणि चंद्रमा आपल्या मनाची अनुग्राहक देवता आहे. आपल्या मनाला उधाण येतं पहा, ज्या वेळेला पौर्णिमेचा चंद्र आपण पाहतो तेव्हा, जसं की समुद्राला सुद्धा भरती येते, तर त्याप्रमाणे मनाची देवता चंद्रमा आहे. आल्हाददायक असं अमृत किरण त्या चंद्राचे म्हणतात. आणि नंतर म्हटलं ब्रह्म भूर्भुव स्वरोम, तर भूर्भुव सुवह मह तप जन सत्यम, असे उन्नत होत जाणारे 7 लोक आहेत. तर त्यातल्या फक्त 3 इथे दिले, आपण बाकीचे समजून घ्यायचे. तर ते सगळं आहे ते ब्रह्मलोकापर्यंत ते तूच आहेस. आणि ओम हा तूच आहेस. आता बघा, मी परवा सुरुवातीला सांगितलं होतं की गंग हा मूल बीज मंत्र आहे गणपतीचा. तर तो कसा निर्माण झाला ते आता सांगतात पुढे. गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादींस्तदनंतरम. गण आदी म्हणजे जे गण हा शब्द जो आहे त्यातला अगोदरचं, आधी म्हणजे अगोदरचं कुठला शब्द आहे, ग, तर मग तो अगोदर आला. पूर्वमुच्चार्य वर्णादीम तदनंतरम, आणि म जो आहे तर तो शेवटी आला. प फ ब भ म, म हा शेवटचं ते वर्गीय अक्षरांचं शेवटचं म येतं, गम झाला. आता अनुस्वार परतरह, त्याच्यावर अनुस्वार दिला गम. अच्छा, आणि वर्ण आदी म्हणजे अ झालं, म्हणजे त्या ग हलंत मध्ये अ मिळवला, ग अख्खा झाला, आणि मग अनुस्वार दिला म्हणजे गम झालं ते. अर्धेंदुलसितम, त्याच्यावर चंद्रबिंदी काढली, ग असं. तारेण रुद्धम, तार म्हणजे ओम, तार म्हणजे ओम, तो ओम गंग, ओम गंग असा तो मंत्र झाला. एतत् तव मनु स्वरूपम, मनु या शब्दाचा अर्थ एक तर तो पण मनु स्वयंभीव म्हणू, ज्याच्यापासून मानव झाले, आणि दुसरं म्हणजे मनु म्हणजे मंत्र. तर इथे त्याचा अर्थ मंत्र घ्यायचा आहे. हा तुझा मंत्र आहे. कुठला? ओम गंग, हा तुझा मंत्र आहे. मग पुन्हा सांगितलं त्याचीच विश्लेषण. गकार पूर्व रूपम, त्याचा ग जो आहे तो अगोदर आला. अकारो मध्यम रूपम, त्याचा हा मध्ये आला. आणि अनुस्वार अंत्य रूपम, ग अ आणि म हलंत, अशा प्रकारे ओमशी ह्याची तुलना केली पहा. उ म आहेत ओम मध्ये, आता ह्याच्यामध्ये ग अ आणि म आहेत. तर अशा प्रकारे ओम म्हणजेच गम असा झाला इथे. अनुस्वारश्चांत रूपम, बिंदू उत्तर रूपम, नादसंधानम, त्याचा जो नाद येतो असा म्हणजे शांततेमधून निघतो. पहिल्यांदा शांतता, मग ओम गंग, पुन्हा शांततेत विलीन झाला. तर त्याप्रमाणे नादसंधानम, सगंहिता संधी, आणि हे दोन्ही जोडले, संधी म्हणजे जोडणे, तर याप्रमाणे हे मंत्र जोडले. सैषा गणेश विद्या, तर ही गणेश विद्या आहे, हा गणपतीचा मंत्र आहे ओम गंग. आणि मग गणक ऋषीही, गणक नावाच्या ऋषींना हा मंत्र दिसला, मग त्यांनी खूप मन लावून तो मंत्र जपला, तेव्हा त्यांना त्या ध्यानाच्या उच्च स्थितीत पुढचं आणखीन दिसलं. निश्चित गायत्री छंद्र गणपती देवता, ह्याची गणपती देवता आहे, आणि गायत्री हा छंद आहे. आणि म्हटलं पुढे म्हटलं की ओम गंग गणपतये नमः. अशा प्रकारे मग पुढे आणखीन त्याचं हा मंत्राचं स्वरूप झालं. आणि मग गायत्री दिली त्याची. एकदंताय विद्महे, म्हणजे आम्ही त्या एकदंत असलेल्या, आणि हा एकदंत म्हणजे अद्वैत आहे,
ज्ञानेश्वरीची जी सुरुवातीच्या ओव्या आहेत, ओम नमोजी आद्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही विश्लेषण पहा की गणपतीचा जो दंत आहे एक, तर त्याला अद्वैत सांगितले ज्ञानेश्वर. आणि अद्वैत मोदक म्हणजे जो आहे तो अद्वैत वेदांत आहे. तर एकदंत म्हणजे आपली पूर्व पूर्वमीमांसाला खंडित केलेली उत्तर मीमांसा. विद्महे म्हणजे तुला आम्ही जाणण्याचा प्रयत्न करतो. वक्रतुंडाय धीमही, तर त्या सोंडीमुळे जे असं सोंड जी वाकडी आहे तर त्याचं आम्ही ध्यान करतो. गणपतीच्या सुंदर रूपाचं, राजस सुकुमार अशा रूपाचं ध्यान करतो. तन्नो दंती प्रचोदयात, ते हत्तीचं मुख असलेले गजानन जे आहेत तर ते आमची बुद्धी उजळून टाकू देत. आमच्या मनातले सुविचार आमच्या सत्कर्माच्या रूपाने व्यक्त होऊ देत, अशी प्रार्थना केली. आणि नंतर मग त्याचं सगुण साकार रूप. आता बघा इथे पूर्वी पहिल्यांदा इकडे 6व्या मंत्रापर्यंत निर्गुण निराकार सांगितला. त्याच्यानंतर मग ओम गंग, हे म्हणजे फक्त त्याला एक रूप आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे इथं मूर्ती स्वरूप सांगितलं. एकदंतम चतुर्हस्तम, एक दात आहे त्याला, 4 हात आहेत. पाशमंकुशधारिणम, हातामध्ये पाश घेतलाय आपल्या भक्तांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी. अंकुश घेतलाय त्यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वाईट लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. रदमच्या वरदम हस्तैहि, रदम म्हणजे आपला तुटलेला दात हातात घेतलेला आहे. महाभारत लेख लिहितात हे गणेशजी, व्यासांनी सांगितलेलं. त्यामुळे तो लिहिण्यासाठी आणि लढण्यासाठी पण, एका राक्षसाशी लढताना त्या दातांनी लढलेले आहेत ते. तर आणि वरद, एका हातात दात घेतला, एका हाताने वरद हस्त केलेला आहे. तर सगळ्या भक्तांना ते आशीर्वाद देत आहेत. हस्तैहि बिभ्राणम मूषक ध्वजम, आणि मूषक हे त्यांच्या ध्वजाचं चिन्ह आहे. जर का बाहेर मूषक दिसला तर समजायचं की गणपती आतमध्ये आहेत. ध्वज म्हणजे चिन्ह किंवा लिंग, आणि ध्वजावरचं पण चित्र. रक्तम म्हणजे लाल. लंबोदरम, शूर्पकर्णकम म्हणजे सुपासारखे मोठे कान आहेत, याचा अर्थ भरपूर ऐकतात. 2 कान आहेत आणि 1 तोंड आहे, तर ते भरपूर ऐकावं असं आहे. शूर्पकर्णकम रक्तवाससम, लाल रंगाचं वस्त्र त्यांनी घातलेले आहे. रक्तगंध अनुलिप्तांगम, तर त्यांनी रक्तचंदन जे आहे ते त्यांनी अंगाला उठी लावलेली आहे त्याची, आणि त्याच्यामुळे हाडं बळकट होतात सगळे. रक्तपुष्प सुपूजितम, जपा, जपा म्हणजे जास्वंदी, जास्वंदीचं लाल फुल त्यांना वाहिलेलं आहे. भक्तानुकंपिनम देवम, आणि एक गणेश वेलीचं पण छान फुल असतं, नाजूक असं लाल चुटूक, ते गणेश वेलीचं फुल पण वाहिलेलं आहे त्यांना लाल लाल. रक्तवास समजाने लाल कपडे घातले. भक्तानुकंपिनम देवम, अतिशय अनुकंपा म्हणजे करुणाशील असे हे आहेत. जगत कारणम अच्युतम, आणि जरी संपूर्ण जगत झाल्यासारखं वाटतंय पण ते अढळ आहेत, आपल्या ठिकाणी ध्रुव, निश्चल, अचल असे आहेत. आविर्भूतम च सृष्ट्यादौ प्रकृते हे पुरुषात परम, आणि हे संपूर्ण जे निर्माण झालेलं आहे, आविर्भाव, तिरोभाव असे 2 असतात, व्यक्त अव्यक्त. तर ते सृष्टीच्या अगोदर सुद्धा ते स्वतःच होते. आणि प्रकृती माया प्रधान ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्याही पलीकडचं असं ते तत्व आहे. एवं ध्यायती यह नित्यम स योगी योगिनाम वरह, मोठे मोठे विद्वान ध्यान करणारे जे ज्ञानी आहेत ते या रूपामध्ये त्याचं ध्यान करतात. नमो व्रातपतये, तर व्रात म्हणजे पुन्हा संघ, आणि दुसरा व्रातचा अर्थ आहे व्रात्य म्हणजे असंस्कारित. तर ह्याला काही संस्काराची आवश्यकता नाही, कारण ते स्वतःच नित्य शुद्ध असे आहेत. संस्कारामुळे जे कोणी अशुद्ध झालेत त्यांना शुद्ध करता येतं. जन्मना जायते शूद्र, संस्कारात द्विज उच्यते, पण ह्यांना काही संस्काराची आवश्यकता नाही, कारण हे शुद्ध स्वरूपच आहेत. नमो गणपतये म्हणजे सगळ्या समूहांचं रक्षण करणाऱ्या त्यांच्या नेत्याला नमस्कार. नमः प्रमथपतये, प्रमथ म्हणजे मी काल सांगितलं की आपल्या मनाचं मंथन करून टाकलेल्या भावना, इच्छा वगैरे विकार, तर त्याचे जे मुख्य आहेत, चैतन्य असेल तर मग विचार व्यक्त होतील. तर ते जे आहेत गणपती त्यांना नमस्कार. नमस्ते अस्तु लंबोदराय, सगळ्या त्याच्या उदरांमध्ये सगळी भुवनं असल्यामुळे लंबोदर असे ते आहेत, आणि एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत असल्यामुळे एकदंताय. आणि पुन्हा त्यांचा दात जो आहे तो ते जर का वेळ आली तर त्याची लेखणी बनवतात, वेळ आली तर त्याचं आयुध बनवतात आणि ते युद्ध करतात. असे एकदंत गणपतींना नमस्कार.
विघ्ननाशिने. आणि जे काही अडचण मध्ये येते, काही समस्या उद्भवते, तर त्याचे ते निराकरण करणारे विघ्नराज, विघ्नकर्ता, वाईट लोकांच्या कामामध्ये विघ्नकर्ता आणि चांगल्या कामामध्ये विघ्नहर्ता असं त्यांचं स्वरूप आहे. शिवसुताय. आणि परम पवित्र, पावन, शांत असे जे शिवजी आहेत, तर त्यांचे हे पुत्र रूपाने आलेले आहेत. वरद मूर्तये नमः. आपले जे अष्टविनायकामध्ये महड म्हणून जे पालीच्या जवळ गाव आहे, खोपोली पालीच्या जवळ महड, तर तिथलं वरद विनायक असं आहे. तर ते हे आहेत, ते त्यांचा नमस्कार, त्यांना नमस्कार. आता इथून पुढे फलश्रुती दिली की हे वाचलं तर काय होईल? एतत् अथर्वशीर्षम यः अधीते स ब्रह्मभूयाय कल्पते. तर हे जे अथर्वशीर्ष अभ्यास करतात, तर ते ब्रह्म होऊ शकतात. सर्व विघ्नही न बाध्यते. त्यांना कुठलीही अडचण म्हणजे एक संधीच वाटते, सुसंधी वाटते. सर्वत्र सुखम येते. त्यांना आपलं सुखस्वरूप कळल्यामुळे ते सतत त्या आनंदात असतात. सपंचमहापापात प्रमुच्यते. तर आपल्याकडे अनेक प्रकारची अशी पापं सांगितली की ब्राह्मणाचं धन हरण करणे किंवा पीक जाळून टाकणे, कोणाचा जीव प्राण घेणे, कोणाची पत्नी पळवणे वगैरे. तर अशा ते सगळ्या पापांमध्ये म्हणजे सगळे वाईट कामं समजा, गुन्हे अपराध, तर त्याच्यापासून ते मुक्त होतात जर का त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी गणपतीला शरण गेले, पुन्हा असं कधी करणार नाही असा निश्चय केला तर. सायमधियानो दिवसकृतं पापम नाशयते, प्रातरधियानो रात्रीकृतं पापम नाशयते. म्हणजे संध्याकाळी वाचला तर दिवसभरात झालेली पापं जातात आणि सकाळी वाचलं तर रात्रीच झालेली पापं जातात. तर कोणी म्हणेल की आम्ही काही दिवसभर पापच करत असतो का दिवस रात्र? तर तसं नाहीये. सगळ्यात मोठं पाप म्हणजे आपल्या स्वरूपाचं अज्ञान आणि आपल्याला जीव समजणं आणि हे संपूर्ण जगत खरं आहे असं समजणं. तर हे ह्या उपनिषदामुळे त्वम साक्षात आत्मासी नित्यम अद्वैत तत्व समजतं आणि म्हणून आपण त्या पापापासून दूर होतो. आपण नेहमी सगळे व्यवहार आपल्याला वेगळे समजून करतो, ते आपलं सगळ्यात मोठं पाप. अशा प्रकारे ते सकाळ दुपार संध्याकाळ आपण करतच असतो. आपण आपल्याला कारण वेगळंच समजतो, जीव समजतो, हे मोठं पाप. असं पुढे सर्वत्र अधियानो अपविघ्नो भवन्ति. मग सगळे त्याची विघ्न दूर होऊन जातात. आणि नंतर म्हटलं की धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे चारही पुरुषार्थ त्याला मिळतात. नंतर इदम अथर्वशीर्ष अशिष्याय न देयम. आणि कोणाची श्रद्धा नसेल तर अशा द्वेष करणाऱ्या लोकांना देऊ नका. जर का कोणी काही आकर्षणामुळे मोहामुळे दिलं तर मग त्याला पाप लागेल. तर जो कोणी ह्याचे 1000 आवर्तन करेल तर त्याला सगळी काही त्याची इच्छा पूर्ण होईल. आणि जे कोणी ह्या गणपती अथर्वशीर्षाने त्या गणपतीला अभिषेक करतील तर त्याची वक्तृत्व कला चांगली होईल. आणि चतुर्थीच्या दिवशी जर का उपास केला आपण आणि गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तर मग त्याला ज्ञान येईल, सगळं विद्या येईल, असं अथर्वण ऋषींचं वाक्य आहे. आणि ब्रह्म आदी अवर्णम विद्यात न बिभेती कदाचनात. तर त्याचा आवरण भंग होईल, म्हणजे त्याला पुन्हा कधी जन्म नाही घ्यावा लागणार, त्याला मुक्ती मिळून जाईल ह्याच जीवनामध्ये जिवंत असतानाच. आणि दुर्वा जर का वाहिला गणपतीला हे अथर्वशीर्ष म्हणून तर त्याला खूप श्रीमंत होईल, तो कुबेरासारखा श्रीमंत होईल. आणि जर का लाह्या वगैरे वाहिल्या त्याला, जर का हवन केलं त्यांनी, तर त्याची कीर्ती सगळीकडे पसरेल आणि त्याची स्मरणशक्ती वाढेल, ग्रंथाचा अर्थ धारण करण्याची शक्ती वाढेल. आणि 1000 छोट्या छोट्या मोदकांनी जर का हवन केलं तर पाहिजे ती इच्छा पूर्ण होईल. आणि जर का तुपाने आपण हवन केलं तर त्याला सगळं काही मिळून जाईल. 8 ब्राह्मणांनी मिळून जर का आपण ग्रहणाच्या वेळेला हे केलं, त्याचं मोठ्या नदीच्या तीरी वगैरे हवन केलं किंवा जप केला, अभिषेक केला, तर मोठंच भय जे आपल्याला असेल ते टळून जाईल आणि कुठला दोषही उरणार नाही आणि कुठलाही अडचण म्हणजे प्रत्यवाय आपल्याकडे राहणार नाही. अशा प्रकारे जे कोणी हे गणपतीचा सर्वशीर्ष अभ्यास करतात तर त्यांना सगळं काही मिळून जाईल आणि जे हे जाणतात त्यांना सुद्धा मिळेल, असं हे गणपती अथर्वशीर्ष उपनिषद आहे. असा आपण एक धावता आढावा त्याचा घेतला. आता तुम्ही ठरवा, आपले अध्यक्ष रामचंद्रजी यांच्याशी बोला आणि जर का यायचं असेल तर मग उद्या कोणीतरी येऊन मला सांगा, फक्त जरी सांगितलं तरी चालेल, मी येऊन जाईन तिकडे. आणि मला तर असं वाटतं की भेटावं सगळ्यांनी एकत्रित एकदा तरी, प्रत्यक्ष, ज्यांना शक्य आहे त्यांनी. अन्यथा ठीक आहे, आपलं झालं हे.
आणि पुढे मग हे कधी अजून ऑनलाईन झाली प्रवचनं तर पाहू. जशी देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे करूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. ब्रह्मचारी पुंडरीक चैतन्य, नंतर आपले अध्यक्ष रामचंद्रजी आणि आणि तुम्ही सगळे, तर यांच्या संमतीने आपण हा अभ्यास केला. परमपूज्य गुरुदेवांच्या स्वामी चिन्मयानंदांच्या कृपेनी आणि गणपती बाप्पा मोरया तर त्यांच्या कृपेनी हे आपण अध्ययन करू शकलो. तर हे सगळं श्रेय आपण त्यांच्या चरणावर अर्पण करू. हरिओम हरिओम. हरिओम. हम्म 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 हम्म. करा ना. हम्म हम्म. बरोबर. बरोबर. हम्म. बरोबर. बरोबर. हम्म. दक्षिणा देत नाही. हं. बरोबर. 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 हम्म. दक्षिणा देत. हम्म. 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 बरोबर. बरोबर. चालेल. बरोबर. हम्म. हम्म. बरोबर. हा. बरोबर. चालेल. 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 हो. चालेल. हो. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.